हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज ओन अँड युअर वॉचिंग राईट टू राईट. आज आपण पाहणार आहोत 1 मे महाराष्ट्र दिनावर एक सुंदर असे भाषण. एक भाषण खूप सुंदर असणार आहे. हे भाषण तुम्ही तुमच्या शाळेच्या कोणत्याही स्पर्धेत किंवा शाळेच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात बोलू शकतात किंवा देऊ शकतात. चला तर मी सुंदर भाषणाला सुरुवात करूया. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो, महाराष्ट्र दिन दरवर्षी महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. त्यावरच मी तुम्हाला भाषण ऐकवणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे, महा आणि राष्ट्र. याचा अर्थ होतो महान राष्ट्र. महाराष्ट्र हा खूप महान राष्ट्र आहे. हा महाराष्ट्र 1 मे 1960ला राज्य म्हणून उदयास आला. तरी यापूर्वीच महाराष्ट्राला महान इतिहास लाभलेला होता. 1 मे 1960 आधी सुद्धा महाराष्ट्राचा कीर्ती आणि महाराष्ट्राचे अभिमान खूप मोठा होता. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. थोर विचारवंत नेते लोकमान्य टिळक. स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले. स्वातंत्र्यवीर सावरकर. अशी अनेक अनमोल रत्ने. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक अनमोल रत्ने याच मातीत जन्माला आली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संत जसे संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, अनेक संतांसारख्या यांसारख्या ज्ञानी संतांनी सुद्धा इथे जन्म घेतला. अहो, ही तर संतांची भूमी असे महाराष्ट्राचा उल्लेख आहे. रागिनी, लता मंगेशकर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, विक्रमादित्य, सुनील गावस्कर, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, स्वरसम्राट पंडित भीमसेन जोशी व अविरत समाजकार्य करणारे बाबा आमटे इत्यादी सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्यांनी आपल्या शौर्याने व कर्तबगारीने महाराष्ट्राचे नाव जगात अजरामर केले, याचा आम्हाला अभिमान आहे. ही सगळी महाराष्ट्राच्या भूमीतून आलेली आहेत, याचा सुद्धा देखील आम्हाला अभिमान आहे. माझा महाराष्ट्र डोंगरदऱ्यांनी, शिवबाच्या गडकिल्ल्यांनी सजलेला आहे. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी कित्येक जण लढले. त्यांच्या बलिदानामुळेच आपल्याला आज महाराष्ट्र राज्य मिळालेले आहे. या भूमीवर किती परकीय आक्रमणं झाली आणि इथल्या आपल्या महाराष्ट्र भूमीच्या बांधवांनी आणि वीरपुत्रांनी या महाराष्ट्र भूमीला परत परक्यांच्या ताब्यातून सोडवले. माझा महाराष्ट्र डोंगरदऱ्यांनी, शिवबाच्या गडकिल्ल्यांनी सजलेला आहे. गोदावरीसारख्या मोठ्या नद्या, अजिंठा वेरूळ सारखी देखणी प्राचीन लेणी, विद्येचे माहेरघर पुणे, अमाप निसर्गाने नटलेला कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे. कोकणाचे सौंदर्य तर सर्वांनाच माहीत आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी आहे. ती देखील सुद्धा महाराष्ट्रात आहे. तसेच नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई ही 1646 मीटर उंच आहे. महाराष्ट्राचा लोकसंख्याच्या बाबतीत 2रा क्रमांक तसेच क्षेत्रफळात 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्र भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. यामुळे राज्याला दरवर्षी देशविदेशातून
करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. माझ्या महाराष्ट्राचे राज्यफूल ताम्हण व राज्यफळ आंबा आहे. मराठी महाराष्ट्राची समुद्र भाषा आणि मायबोली आहे. समुद्र भाषा म्हणजे एखाद्या भागातली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा. याशिवाय महाराष्ट्र त्याची विशिष्ट भौगोलिक ओळख व सांस्कृतिक वारसेमुळे विशेष ओळखला जातो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र संपन्न राज्य आहे. महाराष्ट्रात शिल्पकलेचा वारसा खूप जुना आहे. महाराष्ट्रातील वारली कला ही जगप्रसिद्ध आहे आणि ती खूप सुंदर असते. असा हा सर्वांग सुंदर महाराष्ट्र मला खूप प्रिय आहे. बहु असोत सुंदर संपूर्ण ही महा. बहु असोत सुंदर संपन्न की महा. बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. चला तर मग एवढे बोलून मी महाराष्ट्र दिनावरचे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.